म्हणजे फक्त भविष्य ऐकून तुम्हाला शांत बसता येणार नाही, तर ते भविष्य खरं करण्यासाठी तुम्हाला पुढे चालायचं आहे. ते तुमच्यासाठी स्वप्न आहे. म्हणजे तो विद्यार्थी असा नाही आहे की यार मला चाटे सरांनी सांगितलंय तू राज्यात पहिला येशील. अरे चाटे सरांनी मला हे सांगितलंय की तुला आजपासून जास्त मेहनत करायची आहे, कारण तुला राज्यात पहिलं यायचंय. त्याने माझ्यासमोर कागद ठेवला. त्या कागदावर त्याने लिहिलं की सर याच्यावरती लिहा किती मार्क हवेत. मी तेव्हा त्याच्यासाठी लिहिलं होतं फिजिक्स 100 पैकी 100, केमिस्ट्री 100 पैकी 100, मॅथमॅटिक्स 100 पैकी 100. त्याचं इलेक्ट्रॉनिक्स होतं 200 पैकी 200 लिहिण्याच्या ऐवजी मी 200 पैकी 198 लिहिलं. आणि इंग्लिशसाठी 100 पैकी 95 लिहिलं. त्या विद्यार्थ्यांनी 2000च्या परीक्षेमध्ये तोच कागद माझ्याकडे परत दाखविला की हे सर तुम्ही दिलेले मार्क्स आणि हा रिझल्ट की मी महाराष्ट्रात पहिला आलेलो आहे.